राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास। प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा महावितरण कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत दिवसा सलग 8 तास वीज पुरवठ्याची मागणी लावून धरली। रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देताना साप, बिबट्या आणि चोरट्यांची भीती असल्यानं शेतकऱ्यांचे जीव धोक्यामध्ये असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। जोपर्यंत आमचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असं आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला। त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। देवळाली प्रवरा महावितरण कार्यालयाच्या समोर शेकडो शेतकरी एकत्र येत ठिय्या आंदोलनाला बसले आहेत। दिवसा किमान 8 तास नियमित वीज पुरवठा मिळावा ही आंदोलकांची प्रमुख मागणी होती। रात्रीच्या अंधारामध्ये शेतीला पाणी देण्यासाठी जावं लागत असल्यानं साप, बिबट्या आणि चोरट्यांचा धोका वाढतोय। शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय असे आंदोलकांनी म्हटलंय। महावितरण प्रशासनानं तातडीनं दिवसा वीज पुरवठा याचं नियोजन करावं, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिलाय। सुमारे 2 तास सुरू असणाऱ्या आंदोलनानंतर महावितरण अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत शेतकऱ्यांशी चर्चा केली। त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात आंदोलन मागे घेण्यात आलं। आंदोलनामध्ये शेतकरी सेनेचे नेते रवींद्र मोरे, जिल्हा अध्यक्ष राजेंद्र लोढा तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रकाश देठे यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते। कोण शेतकऱ्याचं मरण केलं जातंय, सगळ्यांचं दुर्लक्ष आहे। हे लोक AC मध्ये फॅन खाली बसलेत, हवा खात बसलेत। रात्री 2ला 1ला कधी लाईट येते, त्याच्यात 2 तासच टिकती। आता शेतकऱ्यांनी करायचं काय? म्हणून आज आम्ही जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत आमच्या सहित या लोकांसहित आम्ही कुंडून घेतलेलं आहे। आम्ही तोपर्यंत या लोकांना सोडणार नाही। कारण की किती दिवस शेतकऱ्याची फार थट्टा चालवली यांनी। कर्जमाफीचा विषय जर पाहिला तर त्याच्यात कोणीच बसत नाही, एकीकडून लाईट नाही। आपल्या शेतीमालाला बाजारभाव जर मिळायला लागला तर तिथं ना समजा का बाकीच्या गोष्टी आयात करायच्या, निर्यात थांबवायची, साखरेची निर्यात थांबवायची, पैसे आणायचे कुठून? एक तर शेतकऱ्याला नाही तर एक तर फाशी घ्यावं लागेल, दुसरी फाशी घेतल्याशिवाय पर्याय नाही। म्हणून आज आम्ही निर्णय जोपर्यंत लागत नाही, जोपर्यंत आम्हाला 10 तास 8 तास जी वीज आहे लाईट शेतीसाठी द्यायचं आश्वासन देत नाही आणि आम्हाला वीज देत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही। आता हे आंदोलन सौम्य पद्धतीचं आहे, नक्षलवादाच्या भूमिकेत हे असं जर चाललं ना, शेतकरी नक्षलवादीच्या भूमिकेत उद्याच्या काळात पुढे येईल, बंदुका घेईन शेतकरी। कारण त्याला जर समजा त्याच्या पोटात आग पाडायला लागलं तो काय करेल? हे पारतंत्र्य आहे आपल्यावर। शेतकऱ्याला शेतकरी हा पारतंत्र्य दे, त्याला त्याच्या शेतीमालाचा भाव ठरवायचा अधिकार नाही, त्याला वीज नाही, त्याला कुठल्याच सुविधा नाही। कर्ज भरा म्हणतात, भरायचे कुठून कर्ज आहे? आज आम्ही देवळाली इथे उपकार्यकारी अभियंता यांच्या महावितरणच्या ऑफिसला आलेलो आहोत। गेल्या 3-4 महिन्यापासून जी ती 8 तास वीज देत होते त्यामध्ये कपात करून त्यांनी 6 तास केली, पण ती 6 ताससुद्धा वीज आम्हाला शेतकऱ्यांना भेटत नाही। कारण तिकून सबस्टेशनवरनं लाईट आली का डीपीचा फ्यूज जातो, डीपीचा फ्यूज टाकला का यांची लाईट जाते, मग शेतकऱ्यांनी नेमकं पाणी भरायचं कसं हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे।
शिवाय त्यांचे वेळापत्रकसुद्धा असं आहे, पहाटे 4:30ला येणार, पहाटे 4:30ला यांचा बाप आला होता का पाणी भरायला, मोटर चालू करायला जायचं म्हणलं साप येतो, विंचू येतो, एवढ्या अंधारा कुंधाराचा शेतकरी जाणार कसं? म्हणून आता बिबटे येतात, म्हणून आता फक्त आम्हाला 2च तास वीज भेटत आहे. म्हणून इथं सुद्धा या महावितरणच्या कार्यालयामध्ये फॅन बंद केलेला आहे. त्याचं कारण आम्हाला त्यांना त्रास द्यायचा नाही, पण त्यांना सुद्धा कळू द्या की आम्ही कसं जीवन जगत आहोत. इथं गावात सिंगल फेज करायची, वस्तीवर सिंगल फेज नाही, म्हणजे गावात शहरामध्ये माणसं राहतात आणि वस्तीवरती काही जनावरं राहतात का, हा प्रश्न आमच्या शेतकऱ्यांच्या मध्ये आहे. म्हणून आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा या ठिकाणी उद्रेक व्हायला लागलेला आहे. हातातोंडाशी आलेले पिकं, कपाशी केलेली आहेत, तिला पाणी देता येणार, मग शेतकऱ्यांनी करायचं काय, हा प्रश्न आमचा या सरकारला आहे. या सरकारला या ठिकाणी आमचा इशारा आहे की आता जर काय अधिकारी या ठिकाणी आले नाही तर भावनांचा भडका उडाल्याशिवाय इथं राहणार नाही. आंदोलन चाललंय तुमच्या चुकीमुळे एमएससीबीच्या. या सरकारने आम्हाला 8 तासाचा शब्द दिलेला आहे. कर्जमाफी शब्दीला आमच्याकडून सरकारने मतं घेतली शेतकऱ्यांकडून, आंदोलनामध्ये पानं पुसली. आम्ही काय आत्महत्या करायच्या का बंदूक घेऊन तुम्हाला गोळे घालायच्या? आम्हाला नक्षलवादी व्हायला भाग पाडू नका. शेतकरी मारणी घातलाय तुम्ही सगळ्यांनी. तुमचा काय आयोग कमी आहे का? तुमचे पगार कमी आहे का? तुम्हाला गाड्या घोड्या इसी, अरे आम्ही माणूस म्हणून जगाव का नाही का? पाप केलं आम्ही? हा कृषी प्रधान देश दुसरा म्हणायला आहे का? मनोज साळवे, C24 तास, राहुरी.